नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। गोंदिया शहरामध्ये 3 दिवसात पार्किंग प्लाझा सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलनं सुरू करण्यात येईल, शिवसेनेचा इशारा। जालना शहरामध्ये पेट्रोल पंपावर लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये दहशत। जळगाव इथं लाच स्वीकारताना वन परिक्षेत्राचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावामध्ये 2 मुलांना वीज पाजून आणखी आत्महत्या। बातमी गोंदिया येथून। गोंदिया शहरामध्ये 3 दिवसात पार्किंग प्लाझा सुरू नाही झाला तर शिवसेना स्थायीनं आंदोलन सुरू करण्यात येईल असा शिवसेनेतर्फे इशारा दिलेला आहे। 3 दिवसात गोंदिया शहरातील पार्किंग प्लाझा सुरू न झाल्यास शिवसेना स्थायीनं आंदोलन करू। गोंदिया शहरामध्ये मुख्य बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा नसल्यानं अनेकदा वाहन रस्त्याच्या कडेला उभे असल्यानं मुख्य बाजार परिसरात लोकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो। आणि यालाच बघता गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या मागच्या भागामध्ये पार्किंग प्लाझा 6,88,00,000 रुपये खर्च करून बनवण्यात आलं। हा पार्किंग प्लाझा बनून तयार आहे, मात्र पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आलेला नाही। त्यामुळे शिवसेनेने नगर परिषदेला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 3 दिवसाच्या आत पार्किंग प्लाझा सुरू न झाल्यास शिवसेना याबाबत तीव्र आंदोलन करील असा इशारा दिलाय। साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन सुटे, गोंदिया। और जो 3-4 वर्षों से जो पार्किंग प्लाजा नगर परिषद के नगर विकास मंत्रालय द्वारा जो निधि दी गई थी उसके माध्यम से जो पार्किंग प्लाजा बनाया गया है, यह 3-4 वर्षों से पार्किंग प्लाजा बंद पड़ा हुआ है। इस पार्किंग प्लाजा को खोलने के लिए हम नगर परिषद में सीईओ साहब को बोला तो सीईओ साहब ने बोले कि हम 2 दिन के अंदर इसको खोल दिया जाएगा। आज हम ये पार्किंग प्लाजा के देखने आए कि पार्किंग प्लाजा खुला कि नहीं। आज यहाँ देख सकते हैं जनता को कितने जो मार्केट एरिया में इतनी दुविधा हो रही है कि जो जनता के पैसे, शासन के पैसे या करोड़ों रुपए का पार्किंग प्लाजा बनाया गया है। इस पार्किंग प्लाजा के करोड़ों की निधि से बनाए गए पार्किंग प्लाजा का जनता को लाभ नहीं मिल पा रहा है। ये हम पार्किंग प्लाजा खोलने आए थे, मगर नगर परिषद के सीईओ करण चौहान साहब ने मुझे 3-4 दिन का हमको टाइम दिया है कि हम 2-3 दिन के अंदर में इसे खोल देंगे। अगर ये 2-3 दिन के अंदर नहीं खोल दिया जाएगा तो मैं आपके चैनल के माध्यम से बताना चाहता हूँ, गोंदिया जिला शिवसेना स्टाइल में ये पार्किंग प्लाजा जनता की सुविधा के लिए, जनता की दी हुई राशि को उनके सुचारू रूप से लाभ मिलने के लिए शिवसेना अपने स्टाइल में ये पार्किंग प्लाजा का लाभ जनता को मिलने के लिए शिवसेना स्वतः सामने आकर इसको खोलने का काम करेगी। पाहूया बातमी जालना इथून। जालना शहरामध्ये पेट्रोल पंपावर रक्कम लुटणे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। रक्कम लुटून पळ काढणे आणि त्यासोबतच हत्यारांची लपवणूक करणे या अनेक गोष्टी समोर येत आहेत। त्यामुळे आता जालना शहरामध्ये नागरिक सुद्धा धास्तावलेले आहेत। अशा लुटारूंना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिक करीत आहेत। जालना शहरात व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि बाजार पोलीस स्टेशनच्या पथकानं केलं जेरबंद। जालना शहरात पेट्रोल पंपावरील रक्कम लुटणे, मोंढ्यातील व्यापाऱ्यांची रक्कम लुटणे, तलवारी पकडणे, गावठी पिस्तूल अशा विविध प्रकारच्या घटना शहरामध्ये घडत आहेत। त्यामुळे शहरामध्ये मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। यामुळे पोलिसांसमोर अनेक संकट उभी राहिली आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही। मात्र 3 दिवसांपूर्वी झालेल्या लुटमार करणाऱ्या चोरांना पकडून थोडंफार पोलिसांना इथं यश प्राप्त झालंय। यावेळेस वेगवेगळी पथकं तयार करून शोध घेत असताना जालन्यातील कन्हैया नगरात आतिक शेख, याकूब शेख वय वर्ष 21, फेरोज खान, सलीम खान वय वर्ष 22 हे सापडलेले आहेत। पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता इतर 3 साथीदारांसोबत गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। साधना न्यूज मराठीसाठी संजय आहेर, जालना। यापुढील बातमी सोलापूर येथून। सोलापूर जिल्हा मोहोळ गावात आपल्या 2 मुलांना विष पाजून स्वतः आईनं सुद्धा आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे।
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. मुलांना विष पाजून आईनेही आत्महत्या केल्याची ही घटना आहे. मोहोळ इथं आपल्या 2 मुलांना विष पाजून आईनेही आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पेनूर इथं घडलेली असून कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. घरगुती वादातून प्रियांका चौरे नावाच्या महिलेनं आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा विषारी औषध पाजलं. यानंतर प्रियांका चौरे या महिलेनं स्वतःही टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. या घटनेमध्ये 7 महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झालाय तर 4 वर्षाच्या मुलावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनं परिसरामध्ये खळबळ माजली आहे. साधना न्यूज मराठीसाठी दगडू कांबळे, सोलापूर. बातमी परभणी येथून. परभणीमधल्या सोनपेठ शहरामध्ये मृत व्यक्तींचं शव स्मशानभूमीमध्ये वाहून नेण्यासाठी स्वर्ग रथाचा लोकार्पण सोहळा नुकताच करण्यात आला. यामुळे परिसरामधल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी सोनपेठकर प्रतिष्ठानतर्फे स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा. सोनपेठ शहरातील मृत झालेल्यांचं शव स्मशानभूमीत वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. सोनपेठ शहरामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी सोनपेठकर या प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात रुग्णांसाठी मोफत अन्नदान केलं होतं. याच प्रतिष्ठानच्या वतीनं 13 मे रोजी स्वर्गरथाची श्रीकृष्ण जोशी उमाकांत नगरेश्वर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीराम जन्मभूमी अयोध्याचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते या स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, सुमित पवार, श्यामसुंदर पोपटवार, श्रीराम वाकर, काका महाराज, विठ्ठल पुरगुट हे मान्यवर उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी रवींद्र देशमुख, परभणी. काय माझी एवढीच विनंती, माझं तर पोट जळालं, माझी लेक गेली, पण जो त्यो हाय मेन मुद्दे आरोपी ह्यांना लवकरात लवकर अटक करण्याची कशी काळजी घेणार. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बस तू तक बातें बचकानी, बस तू तक पायल कर दे मुझे यार, तेरी पायल की झनकार, सोनी सोनी तेरी सोनी हर अदा को सलाम सलाम इश्क 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 सलाम. महाराष्ट्रातील डान्स वेड्या सर्व वयोगटातील कलाकारांसाठी साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार. तेव्हा आपणही ऑडिशनसाठी तयार राहा. आम्ही येतोय आपल्या शहरात. ऑडिशनसाठीच्या तारखा: नागपूर 16 जून, नांदेड 19 जून, पुणे 23 जून, मुंबई 27 जून आणि रत्नागिरी 3 जुलै. सेमीफायनल सातारा इथं 16 जुलै आणि ग्रँड फिनाले मुंबईमध्ये 23 जुलैला. तेव्हा ऑडिशनसाठी प्रवेश फॉर्म आजच भरा. प्रवेश फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा. कुणाल आनंदम, सहाय्यक निर्माता, नागपूर 9834857699 व संतोषी रसाळ, मुंबई 8692023831 आणि नागपूर नांदेडसाठी संपर्क करू शकता. राजश्री राठोड, उपसंपादिका 9970445660, राखी जग्गूच्या 8208549651 आणि पुणे पंकज सोनी 7796919837 किंवा प्रियांका कालापहाड 9175060233 या क्रमांकावर. The purity of liquid metal, casting high strength steel, multiple stage hot rolling and controlled quenching for unmatched strength and durability. Gallica TMT Steel, the strength of technology.
मनमुराद आनंद, तोही आपल्या बजेटमध्ये. कारण आम्ही सुरू केला आहे मराठवाड्यात पहिल्यांदाच वॉटर पार्क, बोटिंग आणि किड्स प्ले गेम्स. पर्यटनाचा आनंद अधिकाधिक साजरा करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच द तलाव रिसोर्ट, नांदेड भोकर रोड, आमदरी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. संपर्कासाठी 7575947777 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी भिवंडी येथून. भिवंडी येथील यशवंती वामनराव मेश्राम या असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट भिवंडी मध्ये कार्यरत आहे आणि MA गोल्ड मेडलिस्ट त्या इकॉनॉमिक्स मध्ये आहेत. त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये MA मध्ये गोल्ड मेडल मिळालेला आहे. राज्यामध्ये विविध शासकीय पदांवर त्यांनी उच्च पदांवर काम सुद्धा केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा ठिकठिकाणी सन्मान सोहळा सुद्धा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना सचिव म्हणून त्यांची नुकतीच निवड सुद्धा झालेली आहे आणि तिथे सुद्धा त्या खूप चांगलं काम करीत आहेत. सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, सर्वच क्षेत्रात त्यांचं भरीव असं काम आहे आणि या सर्व त्यांच्या योगदानाबद्दल किंवा भरीव कामगिरीबद्दल त्या संपूर्ण श्रेय राजयोग ज्ञानाला देतात आणि त्यांचं हे श्रेय राजयोग ज्ञानाला देत असतानाच त्यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा साधना न्यूजची शेअर केलेली आहे. मैं यशवंती मेश्राम, असिस्टेंट रजिस्ट्रार जुन्नर फ्रॉम पुणे. पिछली 12 साल से मैं स्टेट ऑफ गवर्नमेंट में सर्विस कर रही हूँ. शुरू में मैं पुलिस ऑफिसर भी थी, बाद में डेस्क ऑफिसर मंत्रालय में फाइनेंस डिपार्टमेंट में मैंने पूरे महाराष्ट्र का बजट हमारे जो तत्कालीन अर्थ मंत्री थे जयंत पाटिल उनको ब्रीफिंग किया है. उसके बाद मैं असिस्टेंट रजिस्ट्रार बनी. बीच में CEO नगर पालिका का भी काम किया है और असिस्टेंट डायरेक्टर शुगर फाइनेंस का भी काम किया है. तो मैं 20 साल से ज्ञान में हूँ. यही राजयोग की वजह से मेरा जो सक्सेसफुल हुआ है जीवन, वो पूरा श्रेय इस राजयोग के ज्ञान को और मेडिटेशन को ही जाता है. पूरा सहयोग बाबा से मिलने के बाद में ही इतना करियर ऊंचाई तक गया है कि ऐसे लगता है कि सब कुछ करने वाला बाबा ही है. जब मैं पुलिस ऑफिसर बनी तब मैं यहाँ पे माउंट आबू में आ गई थी. तब से जो स्टार्ट हो गया अचीवमेंट्स, तो अभी तक चालू ही है. सब कुछ अच्छा हो रहा है बाबा की कृपा से. ये जो राजयोग का ज्ञान है ये बहुत ही अच्छा ज्ञान है जिसका सहयोग हमेशा मिलता रहता है. कोई भी कठिनाई हो जीवन में तो सब भार आप बाबा पर डाल दो, सब कुछ कठिनाई हल हो जाएगी. हमारी सेंटर की, नारायणगांव सेंटर की हमारी जो आदरणीय बहन जी है BK संगीता बहन जी, उनके सहयोग से तो मैंने ये परमोच्च शिखर प्राप्त कर लिया है. उन्होंने मेरी लगन देख के मुझे गीता पाठशाला भी दी कि जिससे मैं मेरा ऑफिस संभाल के भी रोज ज्ञान की मुरली सब कुछ वहां पे चलाती हूँ. उनका सहयोग मानो मेरे जीवन में जैसे कि अमृत की तरह घुल मिल गया है. आज भी उनकी सहयोग से ही मैं यहाँ पर आ पाई हूँ और जो कुछ भी होता है वो सब कुछ ईश्वर के हाथ में होता है. ये ध्यान में रखना चाहिए. हम सब निमित्त मात्र है, सब कुछ करने वाला ईश्वर है. हम कठपुतली है, जैसे वो चलाता है वैसे हम चलते हैं. ईश्वर का अगर सहयोग मिले तो कुछ भी कर सकते हैं. एवरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से नहीं, हौसलों से उड़ान होती है. और हमारा जो ये हौसला बढ़ाता है, ये ईश्वरीय ज्ञान से ही हौसला बढ़ जाता है. आज की तनाव युक्त जीवन में मेडिटेशन, योग और आध्यात्मिकता का बहुत महत्व है. इसका सहयोग हर एक व्यक्ति ने अपने जीवन में करके ऊंचाई तक जाना चाहिए. और यही हमारा मानव जीवन का जो ध्येय है, मुक्ति, जीवन मुक्ति तक हम जा सकते हैं. सही प्रयोग करने से बाबा का सहयोग मिलता है
तो हम किसी भी हद तक ऊंचाइयां प्राप्त कर सकते हैं। राजयोग ज्ञान से तो मेरे जीवन में मानो पूरी बहार आ गई है। हर एक समस्या कितनी भी कठिन क्यों ना हो, वो पलक झपकते ही समाप्त हो जाती है। उसी तरह आप भी इस राजयोग ज्ञान शिविर का 7 दिन का अगर कोर्स करोगे तो निश्चित ही रूप से आप भी ऊंचाई तक जा पाओगे। माउंट आबू मधुबन में आने के बाद मुझे ऐसे लगा मानो जैसे मैं स्वर्ग में ही आ गई हूँ। इतना अच्छा वातावरण, इतने अच्छे वाइब्रेशंस, सतयुग का चित्र ही यहाँ पे नजर आ गया। सभी तरफ फरिश्ते ही फरिश्ते, ऐसे लग रहा था मानो मैं स्वर्ग में टहल रही हूँ। और इतना अच्छा वातावरण कहीं भी नहीं मिल सकता है। ऐसे लग रहा है जैसे सतयुग अवतरित हो गया है। हर एक व्यक्ति ने यहाँ पे आना ही चाहिए अपनी बैटरी रिचार्ज करने के लिए, फिर कोई प्रॉब्लम ही नहीं। ओम शांती। बातमी पंढरपूर येथून. औरंगजेबाच्या थडग्या शेजारीच अकबरुद्दीनचं थडगं बांधण्याचा इशारा मनसे सैनिक दिलीप धोत्रे यांनी दिलेला आहे. ज्या प्रकारे हे प्रकरण इतकं पेटलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, त्यांच्यामध्ये सुद्धा संतापाची लाट पसरलेली आहे. औरंगजेबाच्या थडग्या शेजारी अकबरुद्दीनचं थडगं बांधल्याशिवाय मनसे सैनिक गप्प बसणार नाही. दिलीप धोत्रे. औरंगाबाद इथं अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरसेनापती दिलीप धोत्रे यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अंगात पाकिस्तानचं रक्त आहे आणि त्यांचे औरंगाबाद इथे औरंगजेबाच्या थडग्या शेजारी थडगं बांधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं वक्तव्य केलं. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. हैदराबादचं अकबर या नावचं कुत्रं छत्रपती संभाजी महाराज नगर येथे येऊन काल कुत्र्यासारखं भुंकलंय, डुकरासारखं ओरडलंय आणि त्याने जाणून बुजून तेथील औरंग्याच्या थडग्याला फुलं वाहिलेत. त्याला नक्की यामधनं त्या कुत्र्याला आम्हाला सांगायचं काय? आमच्या छत्रपती संभाजी महाराज आमच्या राजांना या औरंग्याने छळलं. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 2 दिवसावर आहे आणि जाणून बुजून ह्या डुकराने, त्या अकबर या डुकराने, कुत्र्याने आमच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम काल त्या ठिकाणी त्या थडग्याला फुलवून केलंय. त्या कुत्र्याला आपल्या माध्यमातून मी सांगतोय की तू जे आम्हाला जाणून बुजून आमच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलंय, कुत्र्या, एक दिवस त्या औरंग्याच्या थडग्या शेजारीच तुझं थडगं आम्ही बांधल्याशिवाय गप बसणार नाही. हे जे हैदराबादचं कुत्रं आहे, ह्या कुत्र्याच्या अंगामध्ये पाकिस्तानच्या पाकड्यांचं रक्त आहे आणि या पाकड्याला धडा शिकवल्याशिवाय, त्या कुत्र्याला कायमचं त्याच्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा धडा शिकवल्याशिवाय, त्याचं थडगं बांधल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बस तुम तक बातें बचकानी, बस तुम तक. पायल कर दे मुझे यार, तेरी पायल की झनकार, सोनी सोनी तेरी सोनी हर अदा को सलाम. सलाम इश्क 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 सलाम. महाराष्ट्रातील डान्स वेड्या सर्व वयोगटातील कलाकारांसाठी साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार. तेव्हा आपणही ऑडिशनसाठी तयार राहा. आम्ही येतोय आपल्या शहरात. ऑडिशनसाठीच्या तारखा: नागपूर 16 जून, नांदेड 19 जून, पुणे 23 जून, मुंबई 27 जून आणि रत्नागिरी 3 जुलै. सेमीफायनल सातारा इथं 16 जुलै आणि ग्रँड फिनाले मुंबईमध्ये 23 जुलैला.
तेव्हा ऑडिशनसाठी प्रवेश फॉर्म आजच भरा. प्रवेश फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा. कुणाल आनंदम, सहाय्यक निर्माता, नागपूर 9834857699 संतोषी रसाळ, मुंबई 8692023831 आणि नागपूर नांदेडसाठी संपर्क करू शकता. राजश्री राठोड, उपसंपादिका 9970445660, राखी जग्गूजा 8208549651 आणि पुणे पंकज सोनी 7796919837 किंवा प्रियांका कालापहाड 9175060233 या क्रमांकावर. दिवसाची सुरुवात करतानाच घ्या आरोग्याचा मंत्र. जीवन सुखरूप बनवा, शिका डॉक्टर कडून हे तंत्र. लवकरच घेऊन येत आहे साधना वाहिनी आरोग्याचा मंत्र जाणून घेण्यासाठी एक विशेष प्रायोजित कार्यक्रम आफ्टर गॉड. महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा. मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी, हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे. महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र 9322991919. DN भगे 9923230987. त्याचप्रमाणे sadhananews.mh@gmail.com या मेलवर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी बीड येथून. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गड हा संत नारायण बाबा यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला भाग आहे आणि इथं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आले होते आणि इथला कायापालट करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तारकेश्वर गडाच्या विकासासाठी 10 कोटी रुपये निधी देणार धनंजय मुंडेंची घोषणा. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गड हा संत नारायण बाबा यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला आहे. वारकरी पीठ आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी असताना मला नारायण बाबांचा सहवास लाभला. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला आशीर्वाद दिला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तारकेश्वर गडावर आलो असता गडाच्या विकासासाठी सभामंडप, भक्त निवास, रस्ता, हायमास दिवे, पाणी पुरवठा असे एकूण 10 कोटी रुपयांची कामं मंजूर करणार असल्याचं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. संत नारायण महाराजांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यास धनंजय मुंडे यांनी इथे उपस्थित राहून दर्शन घेतलं. तारकेश्वरगड ते पाथर्डी या रस्त्याचं विस्तारीकरण करून त्याचं दुपदरीकरण करण्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. साधना न्यूज मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड. आता पाहूया बातमी वाशिम येथून. वाशिम इथं कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आणि महासंघ ऑर्गॅनिक मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं वाशिम इथं सेंद्रिय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 ते 15 मे पर्यंत हा धान्य महोत्सव असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये 92 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. धर्मवीर संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं वाशिम येथील सिव्हिल लाईन वाशिम अर्बन बँक जवळ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तरुणांचं सहकार्य अधिकाधिक होतं. शिबिरासाठी येणाऱ्या रक्तदात्यांमध्ये तरुणाईंचा उत्साह अधिक दिसत होता. अकोल्याच्या रक्त संकलन पथकानं रक्त संकलन केलं. या शिबिरामध्ये नगरसेवक, पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम.
वाशिममध्ये 3 दिवसीय सेंद्रिय धान्य महोत्सवाचं आयोजन. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आणि महासंघ ऑर्गॅनिक मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं वाशिम इथं सेंद्रिय धान्य महोत्सवाचं आयोजन 12 ते 15 मे दरम्यान करण्यात आलंय. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगानं वाशिम इथं आयोजित केलेल्या या सेंद्रिय धान्य महोत्सवात जैविक पद्धतीनं उत्पादित केलेले गहू, हळद, डाळ, जवस, तीळ, नाचणी, बाजरी अशा उत्पादनांची शेतकरी ते ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादनं पोषक असल्यानं ग्राहकांचा मोठा प्रतिसाद या महोत्सवाला दिसून येतोय. नागरिकांना चांगल्या दर्जाचं सेंद्रिय धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध व्हावं या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेंद्रिय धान्य महोत्सवामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणारा शेतमाल 100% सेंद्रिय असून त्याची तपासणी सरकारमान्य प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. तपासणीनंतरच हा सर्व शेतमाल महोत्सवात ठेवण्यात आलाय, अशी माहिती हितेश मिसाळ यांनी दिली आहे. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम. पंढरपूर इथं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट संजय घोडके यांच्या वतीनं पंढरपूर वासियांसाठी मोफत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातून इथं अश्रू आले. आज जर धर्मवीर आनंद दिघे असते तर मुंबईतच नाही तर संपूर्ण देशामध्ये महिलांवर अत्याचार झाले नसते, तसंच सर्वसामान्य नागरिकांचे हालही झाले नसते, असं नागरिकांनी सांगितलं. असं वक्तव्य संजय घोडके यांनी केलं. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. संजय दशरथ घोडके, शिवसेना माजी शहर प्रमुख, संस्थापक धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान. आज 13 मे माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनपटावर जो पिक्चर सिनेमा रिलीज झालेला आहे, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, हा सिनेमा संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत असताना त्याच धर्तीवर पंढरपुरामध्ये सुद्धा आज तो प्रदर्शित झाला आहे. त्याचा पहिला शो मी मान्यवरांसाठी, शिवसैनिकांसाठी मोफत ठेवलेला होता. हा आता शो पाहत असताना, सिनेमा पाहत असताना प्रत्येक जणांनी माझ्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली की खरंच हा पिक्चर ग्रेटफुल. आमच्या अंगामध्ये सहारे भरून आले. आम्ही सारखं रडत होतो आणि खरंच माझा तर बीपी अक्षरशः वाढला होता. मी 5-5 मिनिटाला बाहेर येऊन बसत होतो आणि प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये मी हा सिनेमा पाहून आल्यानंतर, पाहत असताना, एंट्रल आल्यानंतर पाहिला. धन्य मी प्रथम माझे गुरुवर्य बंधू एकनाथ दादा शिंदे, ज्यांनी या सिनेमाला चालना दिली, ज्यांनी या पिक्चरचं, सिनेमाचं दिग्दर्शक म्हणून काम केलं, ते तरडे साहेब, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या सिनेमामध्ये गुरुवर्य धर्मवीर साहेबांची भूमिका अतिशय अप्रतिम अशी साकारली, त्या प्रसाद ओक साहेबाला माझा भगवा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचबरोबर साधना न्यूजचं मराठी बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा साधना न्यूज.